विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शहरातील काँग्रेस भवन येथे भरधाव बुलेटने तिघांना जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले। सदरचा अपघात हा गुरुवार दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला। या अपघातात अंकिता संजय माने, वैभव दीपक यादव राहणार गव्हाण आणि सईम आफिस खान मुजावर राहणार मल्लेवाडी असे जखमी झालेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी सौ आरती संजय माने वय वर्ष 40 राहणार खनबाग यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बुलेटस्वार विनायक विष्णू कोळी राहणार साईनाथ नगर कर्नाळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आरती माने या त्यांची मुलगी जखमी 14 वर्षीय अंकिता माने यांच्यासोबत खनबाग परिसरात राहतात। गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अंकिता शहरातील काँग्रेस भवन जवळ रस्ता क्रॉस करत होती। यावेळी संशयित विनायक कोळी हात्याच्या ताब्यातील बुलेट क्रमांक MH10 EU 5045 ही भरधाव वेगाने, निष्काळजीपणाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत रस्ता ओलांडणाऱ्या अंकिताला जोराची धडक दिली। यात अंकिताच्या डोक्यास, पाठीस आणि पायास गंभीर दुखापत झाली। त्यानंतर वैभव यादव व सईम मुजावर यांना देखील धडक देऊन गंभीर जखमी केले। अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी सौ आरती माने यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित बुलेटस्वार विनायक कोळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे।